आज आहे ना आपण नुसत्या सुगंधानेच भात खावासा वाटणारा अगदी 20 ते 25 जणांसाठी पुरेल इतका खमंग आणि चविष्ट हिरव्या वाटणातील मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच हा राईस खूप आवडेल। तर सणासुदीच्या दिवसाला देखील अशा पद्धतीचा तुम्ही राईस करून घेऊ शकता। चवीला उत्तम आणि एक नंबर चवीचा लागतो। तर इथे बघू शकता भात अगदी मोकळा असा झाला आहे, रंगही भाताला फार सुंदर असा आला आहे। अगदी नॅचरल पद्धतीने इथे भात तयार करून घेतला आहे। मसाले भाताचा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करायला देखील विसरू नका। माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन असेच मिळवत राहा समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून। चला तर मग वेळ न घालवता खमंग आणि टेस्टी हिरव्या वाटणातील मसाले भाताला सुरुवात करूया। माझं नाव करिश्मा माने, मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर इथे मी 1 किलो बासमती राईस घेतले आहेत, बासमती तांदूळ घेतले आहेत। तांदूळ इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले भातासाठी आपण काही भाज्या देखील घेतल्या आहेत। भाज्यांमध्ये 1 वाटी फ्लॉवर घेतला आहे आणि 12 ते 15 तोंडलीची काप तयार करून घेतले आहेत। 1.5 इंच आलं घेतलं आहे, त्यावरची साल काढून घेतली आहे। 1 टोमॅटो घेतला आहे, 2 शिमला मिरची बारीक असे चिरून घेतले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतले आहेत, 1 छोटी वाटी इथे पुदिनाची पानं घेतली आहेत आणि 1 मोठी वाटीने कोथिंबीरची पानं घेतली आहेत। कोथिंबीरींच्या पानांबरोबर इथे कोवळ्या अशा कोथिंबीरच्या काड्या देखील घेतल्या आहेत आणि 20 ते 25 एवढे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1.5 इंच आलं घेतलं आहे। कोथिंबीरच्या काड्यांनी भाताला चव अतिशय छान अशी येते, म्हणून इथे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत। तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 7 ते 8 हिरवी इलायची घालून घेतली आहे आणि 7 ते 8 लवंग आणि काळी मिरी हे दोन्ही देखील 7 ते 8 एवढे घेतले आहेत आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे पुदिनाची पाने आणि काळी इलायची हे देखील मी 3 या मिक्सरच्याच भांड्यात घालून घेतले आहेत। तसेच आपण यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या देखील आपण इथे बारीक अशा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। तर कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर देखील आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत घालून आणि इथे आपल्याला 2 चमचे एवढे जिऱ्याचा देखील वापर करायचा आहे, पण माझा तो व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे। आणि इथे आपल्याला 1 टोमॅटो जो घेतला होता तो देखील आपण बारीक असा चिरून मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। कुकर घ्यायचा आहे, तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये सुद्धा भात तयार करून घेऊ शकता, पण मी ते झटपट होण्यासाठी कुकरचा वापर केला आहे। तर कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे होईल एवढे तेल घालून घेतले आहेत आणि यातच खडे मसाले देखील घालून घेतले आहेत। खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, 2 चक्री फूल आणि काळी इलायची, हिरवी इलायची, लवंग, काळी मिरी हे सर्व खडे मसाले घालून कांदा देखील आपण इथे घालून घेणार आहोत। कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर इथे काही भाज्या घेतल्या आहेत, फ्लॉवर, शिमला मिरची वगैरे हे सर्व भाज्या आपण या कुकरमध्येच घालून घेणार आहोत, पण तो भाज्या घालत असताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे, म्हणून मी नुसत्याच भाज्या दाखवल्या आहेत इथे। तर इथे बघू शकता कुकरमध्ये फ्लॉवर, शिमला मिरची, बटाटा या सर्व भाज्या मी कुकरमध्ये घालून घेतल्या आहे आणि छान आपलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। 2 ते 3 मिनिटानंतर भाज्या आपल्या छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही मिक्सरला हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे कुकरच्या भांड्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण अगदी छान असा या खमंग वाटणाचा सुवास अगदी घरभर असा दरवळत आहे, इतका या सुगंधी वाटणाचा वास छान येत आहे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटासाठी आपण देखील हे वाटण छान कुकरमध्ये परतवून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं घालायचं विसरून गेली, त्यामुळे इथे मी जिरे पावडरचा वापर करत आहे। साधारण इथे 2 चमचे जिरे पावडर वापरली आहे। जिरे पावडर या भातामध्ये आवर्जून घाला, जिऱ्यामुळे भाताला चव छान येते आणि त्यासोबत 1 चमचा हळद देखील घालून घेतले आहे। सर्व मसाले छान भाज्यांना कोटिंग झाले इथपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे।
धुतलेले तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता आपण सर्व 1 किलोचं जे प्रमाण सांगितलं होतं ते पूर्ण तांदूळ आपण या कुकरमध्ये घालून घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। भाज्या आणि तांदळाचा अंदाज बघून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। छान सर्व मसाले भाज्या या सर्व तांदळात कोटिंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा तांदळाचा रंग बदलेपर्यंत ह्याला छान असं हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे। अगदी चमचा असा जोरजोरात आपल्याला फिरवायचं नाही, नाहीतर तांदळाचे तुकडे पडू शकतात। त्यामुळे हलक्या हाताने आपण इथे तांदूळ मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तांदूळ आपले छान मिक्स झाले आहे आणि तांदळांना कलर देखील छान आला आहे। मग तेव्हा मी ह्यामध्ये 1 लिटर पाणी घालून घेतलं आहे। तर इथे 1 लिटर पाण्याचं जे मी प्रमाण सांगितलं आहे 1 किलो तांदळासाठी अगदी योग्य प्रमाण आहे, किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने देखील पाण्याचा इथे वापर करू शकता। तर इथे आपलं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकरचं झाकण काढताच अगदी घरभर असं छान भाताचा सुवास दरवळत आहे। इतका चवीला सुंदर असा लागणारा भात आहे, इतका खमंग लागतो की तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही। तर इथे बघू शकता अगदी मोकळा असा भात झाला आहे। मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते देखील अगदी योग्य होतं आणि म्हणून इथे आपला भात अजिबात चिकट असा झाला नाही, अगदी मोकळा आणि फडफडीत असा झाला आहे। इथे बघू शकता भाज्या देखील कुकरच्या सर्व भातांना सगळ्या बाजूने पसरल्या आहेत आणि वेगवेगळ्या अशा भाज्या दिसत आहेत। आपल्या भाताचा वास तरी एवढा सुंदर येत आहे की वासानेच आपल्याला कधी एकदा भात खाऊसा झाला आहे। तर इथे हिरव्या वाटणातील मसाले भातांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा मसाला भात घरी नक्की ट्राय करून बघा। तुमच्या घरातल्यांना सर्वांना असा भात खूप आवडेल। कधी जास्तीचे जर पाहुणे आले असतील तर झटपट असा देखील भात तुम्ही करू शकता। तर हा हिरव्या वाटणातील मसाले भात 20 ते 15 जणांना सहज पुरतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर खूप आवडल्यास व्हिडिओ हा सगळ्या लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा। जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। पावसाळ्यातली रानभाजी चाळणीमध्ये वाफून तर बघा, इतकी चवीला सुंदर लागणारी भाजी माझ्या या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। कित्येकदा तुम्ही यूट्यूबवर खूप प्रकारचे कंट्रोलीची भाजी बघितली असेल, पण आज मी ही खूप वेगळ्या पद्धतीने भाजी केली आहे। तर इथे बघू शकता कंट्रोलीचा रंग फार सुंदर आला आहे, भाजी देखील टेस्टी आणि सुंदर लागते। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इथे मी 7 ते 8 कंट्रोली घेतल्या आहेत। कंट्रोली आधी मी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते आणि मग स्वच्छ करून घेतले आहेत आणि कोरड्या कापडाने त्याला स्वच्छ असे पुसून घेतले आहेत। इथे 1 लिटर पाणी एका पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर आणि ही कंट्रोली जी आहे आपण स्वच्छ धुवून आपण या चाळणीमध्ये वाफून घेणार आहोत। चाळणीमध्ये 10 मिनिटं आपली ही कंट्रोली छान वाफून घ्यायची। इथे बघू शकता 10 मिनिटं झाली आहेत, कंट्रोली आपली छान अशी वाफली आहे। तर इथे बघू शकता 10 मिनिटांमध्ये आपली कंट्रोली छान शिजली देखील आहे, तुम्हाला मी चाकूने दाखवत आहे। तर आता आपण कंट्रोलीची भाजी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे साहित्य बघणार आहोत आपण। 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे ओला नारळाचा कीस घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा तीळ घेतले आहेत। तर इथे आपण कंट्रोलीच्या मध्ये असा कट लावून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्याने। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी कंट्रोलीला कट लावून घेत आहे आणि त्याच्या सर्व बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आहे। तर आपल्या या कंट्रोलीमध्ये बिया सुद्धा आपल्या छान शिजल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व कंट्रोलीच्या बिया काढून घेणार आहोत। जरी पिकलेली बिया असली तरी देखील काढून घ्यायची आहे। बिया आपल्याला
बियामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात, म्हणून इथे बियाचा देखील आपण या भाजीमध्ये उपयोग करून घेणार आहोत. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या शिजलेल्या बिया घालून घेणार आहोत. त्यात शेंगदाणे, खोबरे, 1 चमचे आपण जिरे देखील घालून घेणार आहोत आणि यामध्येच आपण हिरव्या मिरची आणि लसूण देखील घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घालायचं आहे आणि त्यानंतर तीळ देखील आपण इथे घालून घेणार आहोत आणि हे छान आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ घालायचे विसरले होते, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ देखील घालायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता अगदी बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता नारळ आपला ओला असल्यामुळे छान त्याला पॅन्डिंग आली आहे आणि ओलसरपणा असं या बॅटरमध्ये दिसत आहे, जे काय आपण खमंग वाटण तयार करून घेतलं होतं. तर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. मीठ घातल्यामुळे इथे मी मीठ घातलं नाही पुन्हा. आपल्याला हळद घालून हे सारण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण सारण मिक्स करून घेतल्यानंतर जितकं सारण बसेल तिथपर्यंत आपल्याला या कंट्रोलीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे मी दुसरी कंट्रोली देखील मी तुम्हाला भरून दाखवत आहे. तर इथे बघू शकता अगदी गच्च अशी दाबून दाबून मी सारण यामध्ये भरून घेतलं आहे. हे सारण इतकं चवीला खमंग लागते ना, भाजी तर एकच नंबर, खूप टेस्टी अशी भाजी लागते. आणि बियांचा आपण इथे वापर केल्यामुळे तोंडामध्ये आपल्याला बिया खाल्ल्यासारखेही जाणवत नाही, एवढी ही चवीला सुंदर लागणारी भाजी आहे. तर सर्व कंट्रोली आपल्या इथे छान भरून झाल्या आहे. थोडासा त्याचा मसाला देखील उरला आहे. तर कढईमध्ये 2 माप तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं की इथे एक एक करून आपल्या भरून घेतलेल्या सर्व कंट्रोली यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. कंट्रोली घालून घेत असताना इथे मी गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि आपले एक एक करून आपले ह्या भरून घेतलेल्या सर्व कंट्रोल्या घालून घेत आहे आणि छान आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी ह्या कंट्रोली छान तेलावर परतवून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता आपल्या कंट्रोल्या 10 मिनिटांमध्ये आपल्या मऊसूत झाल्या होत्या वाफेवरच. फक्त मी परतवून घेत आहे, म्हणजे आपला जो काही मसाला आपण भरला आहे ना, त्याला एक छान सुवास आणि छान खमंगपणा येण्यासाठी इथे कंट्रोलीला मी तेलावर छान वाफवत आहे आणि कंट्रोलीचा आपण जो काही मसाला थोडासा ताटामध्ये ठेवला होता ना, ते देखील मसाला आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला देखील याच्यासोबतच हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कंट्रोली तुटणार नाहीत किंवा भांड्यातून मसाला सुटणार देखील नाही. अशा पद्धतीने आपण कंट्रोली छान तेलामध्ये वाफवून घ्यायची आहे. तर कंट्रोलीच्या भाजीला बँडिंग येण्यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजे छोट्या वाटीने 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे. अजून चमच्याने मोजून घ्यायचे म्हणले असेल तर 5 ते 6 चमचे एवढे पाणी घेतलं आहे आणि ताटातील जो काही मसाला लागला होता मिक्सरला त्याचंच पाणी मी यात ओतून घेतलं आहे. गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे. 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून छान याची वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 5 मिनिटं झाली आहेत. भाजी आपली छान उकळली आहे. एक भाजीला छान अशी बँडिंग आली आहे, छान अशी कोटिंग आली आहे. भाजीचा अगदी सुगंध घरभर दरवळला आहे. इतका सुवास आणि सुगंध एवढा छान येत आहे ना, नुसत्या वासानेच खाऊशी वाटणारी ही भाजी इतकी चवीला उत्तम आणि 1 नंबर अशी लागते. तशीच या भाजीमध्ये खूप छान औषधी गुणधर्म असतात. 5 मिनिटामध्ये इथे भाजी आपली रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता भाजीचा रंग फार सुंदर आला आहे. भाजीतून जराही आपलं सारण जे काय आपण भरून घेतलं होतं जराही बाहेर आलं नाही. आतपर्यंत सारण आपलं या कंट्रोलीमध्ये राहिलं आहे आणि दिसायलाही आपली भाजी फार सुंदर अशी दिसत आहे. जितकी छान भाजी दिसते ना, तितकीच ही चवीला देखील खूप खमंग अशी लागते. तर ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. तर माझ्या या पद्धतीने अशा पद्धतीने जर भाजी करचाल ना, ऐवजी तुम्ही 3-4 पोळ्या तर नक्कीच खाचाल. मी हे 100% सांगू शकते. इतकी चवीला खमंग लागणारी भाजी आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करा. इथे बघू शकता एक कंट्रोली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तर कंट्रोलीच्या आतमधला जो मसाला आहे ना, तो आहे तसा राहिला आहे. जरा देखील मसाला बाहेर आला नाही. तर आपली कंट्रोलीची इथे भाजी तयार झाली आहे. कंट्रोलीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा.
जर कंट्रोलीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज नोटिफिकेशन असेच मिळवत राहा आणि माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ नोटिफिकेशननी तुमच्याजवळ नक्कीच पोहोचतील. ही भाजी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या शरीराला पौष्टिक अशी भाजी आहे. कंट्रोलीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि कमेंट करून सांगा की ही भाजी कुठे कुठे मिळते.